हाय नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज आई वरचा बर्थडे। काय आहे तुझा? केक कापायचा वाढदिवस आहे? अरे हाय मन, हाय वंदा, हाय। वाढदिवस कोणाचा आहे? कोणाचा आहे वाढदिवस? हा तुझा? पिऊताई त्यानं कुठे गेले तुझ्या बर्थडेला? मग तुझी सायकल कोणाची आहे? तुझी सायकल आहे। आणि इकडं काय चाललंय? इकडं वराच्या बर्थडेचं स्वयंपाक। एवढा पळतो का तू? एवढा नको पळू। आमच्या वराला पैंजण घालायचे, पैंजण। मी त्याला घाशीते, त्याला घाशीते। थांब 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 थांब, आपण त्याला घासू दम। अरे स्वाड, अरे मी 2 वाजता दम निघला नाही, बाजूला गेला नाही हो माकड। ह्या पाय कुठे घालायचे? हा कुठे घालायचे तुला रे? हा पायात। चल इकडे ये, मी घालते। तर हे माझ्याकडे लिक्विड आहेत तांबे पितळाची भांडी घासण्यासाठी। हे माझ्या चुलतीने मला दिलेलं आहे। त्यांनी पैंजण खूप छान असं निघतं, जसं की नवच आहे। त्याच्यावर चित्र वगैरे गेलेलं आहे। जर मला मेडिकलमध्ये वगैरे कुठे जर भेटलं तर नक्की मी आणीन, ते तुमच्यासोबत शेअर करीन। तिथं बघू शकतो पहिलं पैंजण कसं होतं ना आत्ताचं कसं पूर्ण असं काळं होतं। पैंजणात पूर्ण पाणी निघतं, जसं चांदीवानी स्वच्छ असं निघतंय। तर त्यानंतर पैंजण घातलं वगैरे वरच्या पायामध्ये। आज काय स्वयंपाकाला सुट्टी होती आम्हाला। स्वयंपाक काय मी बनवायला दिलेला होता घरीच आचार्याला। त्यांच्या हाताखाली फक्त चालू होतं काम त्यांना देणं। आता कढीपत्ता आणायला मी गेलेलो होतो, कारण आजकाल कढीपत्त्याला खूप असा मवा पडलेला आहे असं टिकल्यावर। तर मी टाकलंच नाही आहे, आणलं त्यांना दाखवलं पण असं रोगाट झालेलं। चव येते कढीपत्त्याने वेगळीच, पण म्हटलं टाकूच नका, असं रोगाटा झालेला आहे। त्यामुळे मग नाहीच टाकायला लावलं। मी आणलं पण तसंच फेकून दिलं, कारण खूप असं बारीक बारीक टिकल्या पडलेल्या काळ्या काळ्या, त्यावेळी मावा वगैरे। तर आज होतं पुलाव, भात, पायनॅपल, शिरा, पुरी आणि तर पनीर बनवायचं होतं। पनीर, पुरी, पुलाव, भात आणि पायनॅपल शिरा असं होतं, आणि पापड असा होता मेनू। तर बड्डे होता त्यामुळे मला स्वयंपाकाचे खूप असं टेन्शन येतं, त्यामुळे देऊन टाकलं स्वयंपाकच। इथं बघा पुलाव भात असं मस्तपैकी तयार झालेला आहे। आता आम्हाला रेडी व्हायचं आहे। त्या अगोदर गायांना दूध काढायचं आहे, त्यांना खायला वगैरे टाकायचं, मग त्यानंतर मी रेडी होणार आहे। तिथं बघा पायनॅपल शिरा वगैरे बनून झालेला आहे त्यांचा, तो काही मी दाखवलाच नाही। इथं पूर्ण असं सामान त्यांचं त्यांनी वेगळाच बाजार होता तो आणून दिला होता। इथं पुरीची तयारी चाललेली आहे, एकीकडं पुलाव भात होतो। तर त्यानंतर मग आता सर्व कामं आवरलेली होती माझी। त्या माझं दूध काढायचं राहिलेलं होतं फक्त। त्यानंतर मग मला रेडी व्हायचं होतं। तर इथं फुगं फुगवायचं चाललेलं होतं, डेकोरेशन वगैरे करायला। त्यानंतर पिऊ सिद्धी शाळेतून आल्या, त्याही रेडी वगैरे झाला। बड्डे बॉयसदा खूप छान रेडी झालेला आहे, तर बघा आता तुम्ही इथे। त्यानंतर फुगे फुगवले, फुगे फुगून फुगून तोंड दुखायला लागलं शेवटी। आणि जास्त फुगला का फाटतीशी बार व्हायचा, असं फुटायचा तो। आणि 1-2 तर वरदनीच हाताने फुटून टाकले। डेकोरेशन म्हणून आमचं एवढं काही झालेलं नाही आहे। शेवट तुम्ही बघतानाच। तर नव्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। तिथं भाऊ जसं फुगून तसा तो हे करायचा, त्यामुळे काय मी एवढं हेच केलेलं नाही आहे। त्यांचा नुसता खेळ चाललेला होता। खाली उतरून खेळ, खाली उतर, पडशे खाली। हा खाली खेळा। हा मी देते ते, चल सुंदर। इकडे बघ ना, का ना तो त्याला हे करायचे, उतरायचे खाली चिल्लर पाय। दुसरा होता इथं 2 नाही केला का? फोटो काढ बर का ह्याच्यात बरं पिऊ नीट। हा तर इकडं बघ।
बसायला घेऊन मग काय त्याला मग नंतर का पाहिजे ना ते घेऊन दे पिऊला शांत असला नाही पुण्यावरून छोटी वंशने आली काय झालं काय करतो त्याची खेळणी काय आलंय रे वराला गिफ्ट यात काय चॉकलेट दे ने कपडे बिस्किट अयो वराला आहे ना लय चॉकलेटी बिस्किट कपडे हा एकटा बघ ना सकाळ सकाळ मस्त मी नाही बोलायचं काही नाही काय बोलायचं पळा